नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार योजनेतील लाभार्थ्यांना जर आता कार्ड नूतनीकरण काढायचं असेल तर आपण सहजरित्या आपल्या मोबाईलवरून हे फ्री मध्ये करून घेणार आहोत। हेच महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती भेटत राहतील। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण महत्त्वपूर्ण व्हिडिओला। तर मित्रांनो, आपल्या मोबाईलवरून आपल्याला कोणताही एक ब्राउझर ओपन करायचा आहे। मी या ठिकाणी गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन केलेलं आहे। तर या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायचं आहे महाबीओसीडब्ल्यू असे लिहून सर्च करा। सर्च केल्यानंतर हा पहिलाच वेबसाईट येईल मित्रांनो। तर पहिल्या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं किंवा खाली देखील आपण पाहू शकता महाबीओसीडब्ल्यू प्रोफाइल लॉगिन, याच्यावरती देखील आपण क्लिक करून डायरेक्ट त्या पेजवरती येऊ शकतो। अशा तऱ्हेने आपण या पेजवरती आलेला आहे। तर एकदा बघूया, आपण वेबसाईटवरती क्लिक करूया। वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर आपण खालच्या साईडला येथे पाहू शकता। तर या ठिकाणी बघा, बांधकाम कामगार प्रोफाइल लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करा। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपला आधार नंबर या ठिकाणी व्यवस्थितरित्या नोंदवा आणि आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर आहे या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितरित्या द्यायचा आहे। मोबाईल नंबर व्यवस्थितरित्या दिल्यानंतर या मोबाईल नंबरवरती आपल्याला 6 अंकीचा OTP नंबर येईल। 6 अंकीचा OTP नंबर आलेला या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून घ्या। 6 अंकीचा OTP नंबर मी या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून घेतो मित्रांनो। 6 अंकीचा OTP टाकून घेतल्यानंतर व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करा। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकता BOCW प्रोफाइल अशा तऱ्हेने आपलं प्रोफाइल पूर्णपणे येथे ओपन झालेलं आहे। ॲप्लिकेशन नेम वगैरे मोबाईल नंबर जे काय आहे माहिती दाखवलेली आहे। त्यानंतर वरच्या साईडला थोडंसं स्क्रोल करा मित्रांनो, आणखी देखील स्क्रोल करा। स्क्रोल केल्यानंतर आपल्याला खालच्या साईडला आपण येथे पाहू शकतो एक ऑप्शन दिलेला आहे अनऑलेजमेंट डिटेल। तर हे अनऑलेजमेंट जो डिटेल दाखवत आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। याच्यावरती क्लिक करा मित्रांनो। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तर आपल्याला एक ऑप्शन दाखवेल हिरव्या रंगामध्ये प्रिंट रजिस्ट्रेशन अनऑलेजमेंट। तर या ऑप्शनवरती देखील आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा तऱ्हेने आपली पावती या ठिकाणी ओपन झालेली आहे। त्यानंतर या निळ्या कलरवरती मित्रांनो क्लिक करा। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपलं अशा तऱ्हेने पावती ओपन होईल। त्यानंतर आपण याचे PDF फाईल देखील सेव्ह करून ठेवू शकतो किंवा याचे स्क्रीनशॉट देखील आपण काढून मित्रांनो ठेवा। दिलेल्या तारखेला उपस्थित राहा मित्रांनो। अशा तऱ्हेने आपला बांधकाम कामगार किंवा रिन्युअलचा पावती आपण इथून डाउनलोड करून घेऊन कार्ड अशा रीतीने काढू शकतो। अगदी फ्री मध्ये आपण हे काम केलेले आहे मित्रांनो। 1 रुपये कोणाला न देता तुम्ही देखील आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून ही प्रोसेस करू शकता। तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो। सर्व आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तसेच चॅनलवरती आपण पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती आपल्याला वेळोवेळी पाहायला भेटतील। चला तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा नवीन एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।